नाशिकच्या निफाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। मागील काही दिवसात जो पाऊस आला होता त्या स्वरूपाचा पाऊस आता नसल्या कारणाने पीक वाचवण्यासाठी आता शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करत असल्याचं चित्र दिसतंय। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। पाहूयात। फिरवल्याने शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर केलेला आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काय सांगाल तुम्ही, तुषार सिंचनाचा वापर हा कधीपासून सुरू केला आहे? आम्ही या ठिकाणी पिंपळगाव नजीक येथील शेतकरी असून आमच्या 2.5 एकर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक घेतलेलं आहे। आतापर्यंत साधारणतः सोयाबीन पीक इथपर्यंत आणीपर्यंत 60 ते 70 हजार रुपये आमचा खर्च झालेला आहे। परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणी आमचं शेती पीक जे आहे ते पावसाअभावी पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर होतं। परंतु शेतीचं आमचं पीक जगवणं हे आमचं आद्य कर्तव्य असल्याने आम्ही या ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला। तसेच तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी देण्यासाठी लाईटची देखील या ठिकाणी लोड शेडिंग असते। 3 दिवस दिवसाची लाईट असते, 3 दिवस रात्रीची लाईट असते। त्या अनुषंगाने आम्ही कृषी खात्यामार्फत सोलरची मागणी केलेली होती आणि आम्हाला सोलर देखील या ठिकाणी भेटलेला आहे। जे आत्ता सद्यस्थितीत विहिरीला अल्प प्रमाणात पाणी आहे, सोलरचा वापर करून आणि तुषार सिंचनचा वापर करून या ठिकाणी आम्ही आमचं पीक जगवण्याचा प्रयत्न करतोय। बळीराजाने या ठिकाणी बरसणं फार गरजेचं आहे। तो जर बरसला नाही आणि पर्जन्य मोठा आला नाही तर या ठिकाणी आमचे पिकं जगतील याची शाश्वती नाही आम्हाला। तर माझी बळीराजाला या ठिकाणी विनंती की आपण बरसावं आणि आमच्या शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे तो जतन करावा आणि जेणेकरून आम्हाला उत्पन्न येईल आणि आमचा हाताला काहीतरी लागेल आणि पुढचं पण पीक आम्हाला भेटेल। रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।